नमस्कार मित्रांनो, यू ग्रो वी ग्रो सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे. आज पाहूया एक्सपोर्ट मध्ये कुठले कुठले कॉन्ट्रॅक्ट क्लॉज कंपल्सरी असतात. एक्सपोर्ट डील व्हॉट्सअप वरती कन्फर्म केली आणि प्रॉब्लेम आला कारण स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्ट नव्हता. कॉन्ट्रॅक्ट मध्ये क्लिअरली हा प्रोडक्ट नेम, HS कोड, क्वांटिटी, क्वालिटी स्पेसिफिकेशन, वेट डिस्क्रिप्शन म्हणजे फ्युचर डिस्प्यूट. आता येतो इनकोटर्म क्लॉज. FOB, एक्सवर्क, CIF हे टर्म्स क्लिअरली मेन्शन केले पाहिजेत. पोर्ट नेम मेन्शन करा म्हणजेच FOB मुंबई पोर्ट. इनकोटर्म क्लिअर नसेल तर क्रॉस डिस्प्यूट होऊ शकतो. पेमेंट टर्म क्लॉज, ऍडव्हान्स आहे का, LC आहे का, DP आहे का. पेमेंट टर्म क्लॉज क्लिअर असला पाहिजे, नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो. डिलिव्हरी टाइमलाईन, शिपमेंट डेट क्लिअर करा. शिपमेंट डेट, डिस्पॅच डेट, डिलिव्हरी डेट जर क्लिअर नसल्यास पेनल्टी क्लॉज इन्व्हॉल्व आहे का हे चेक करा. डिस्प्यूट रेझोल्युशन क्लॉज, प्रॉब्लेम झाल्यास केस कुठे सॉल्व्ह होऊ शकतो. इंडियन लॉ, आउटसाइड कंट्री लॉ, आर्बिट्रेशन. क्लॉज नसल्यास लीगल कन्फ्युजन होऊ शकतो. इम्पॉर्टंट क्लॉज, फोर्स मेजर क्लॉज, वॉर, पॅन्डेमिक आणि पोर्ट स्ट्राईक साठी हा क्लॉज फार इम्पॉर्टंट असतो आणि हा क्लॉज तुम्हाला प्रोटेक्शन देऊ शकतो. एक्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मध्ये प्रोटेक्शन शील्ड आहे. डील रिटर्न असली तर रिस्क कमी होतो. कॉन्ट्रॅक्ट क्लिअर झाला, पण फ्रेट बुकिंग करताना एक्सपोर्टर कोणत्या कॉमन मिस्टेक्स करतो पुढच्या रील मध्ये पाहूया. फ्रेट बुकिंग करताना एक्सपोर्टर कोणत्या मिस्टेक्स करतो. फॉलो करा कारण यू ग्रो वी ग्रो.